चला या मस्त केवळ्याची आमटी खायला बघा. आज बनवली केवळ्याची आमटी. श्रावण महिना अजून चालू व्हायला टाईम आहे, त्याच्या पहिलाच आम्ही बनवली केवळ्याची आमटी. चला बघा बिना लसणाची कशी बनवलेली आहे तुम्हाला दाखवते. ब्लॉग कंटिन्यू राहणे बघा. शाळेत किती पण उशीर होऊ दे मंडळी, पण ती देवबत्ती करूनच जाणार. बघा मंत्र बोलते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोज मोठ्या ब्लॉगमध्ये. तर चला मंडळी, आदेश शनिवार आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा बघा. आणि दिवसभरचा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर चला आता मी सुरुवात करते कुंजापासून. कुंजाचा आमचा आजचा सकाळचा रुटीन दाखवून तुम्हाला. रोज सकाळी उठल्यावर बघा त्याचं काय असतं. आता उठलेलं आहे बघा, आंघोळ वगैरे केली. कुंजा इकडे बघ. ए कुंजा, बाबू हाय कर सर्वांना. बघ आता आंघोळ केल्यावर टावेल बांधायचा. त्याचं सकाळचं रुटीन आहे रोजचं. शाळेत जायचं लवकर उठला तरी पण तो पहिला दिवाबत्ती करणार. मी वेगळी दिवाबत्ती करणार नाही, हा वेगळी दिवाबत्ती करणार. ते त्याला सवयच आहे. कपडे घालणार नाही, टावेल पुन्हा देवबाप्पा करायचा. चला. आणि अगरबत्ती मी देवाला लावत नाही ॲक्च्युली, तोच लावतो. त्याला रोजचं दिवाबत्ती करतो तेव्हा त्यालाच अगरबत्ती ठेवते मी लावत नाही. चला दाखव तुम्हाला. बघा आता खुर्ची घेतली. चला तर बघा मंडळी, त्याला रोजची सवय आहे दिवाबत्ती करायची. अगरबत्त्या लावतो, दिवाबत्ती नको नको पण नाही ऐकणार तो. त्याला करायलाच लागतं. बघा खुर्ची का घेतली माहिती आहे का, मी बाहेरून कडी लावते ना, मग तो हात घालून खोलतो बघा. आणि असं खुर्ची घेऊन बाहेर जातो. थांब दे इकडे, सोड. हे बघा असं रोजचा याचा या रुटीनच आहे. शाळेत किती पण उशीर होऊ दे, पण ही पूजा त्याची सकाळी असतेच. मला एवढा टाईम नाही लागत पूजा करायला, एवढी याला पूजा करायला टाईम लागते. हे बघा हे लक्ष्मीचा फोटो लावलेला आहे. बघा तुमच्या पण घरात असा आहे का मुलगा? बघा आमच्या घरात आहे. रोजची 2 टाईम दिवाबत्ती असते याची. अगरबत्ती विजलेली आहे. चला शाळेत किती पण उशीर होऊ दे मंडळी, पण ती दिवाबत्ती करूनच जाणार. बघा मंत्र बोलते. माता आम्हाला सुख दे. दे मी लावते, दे लावली आता. बस किती टाइम झाला, एवढा टाइम कशाला करतो. एवढं मंत्र नाही बोलायचं. चला चला आता एक अगरबत्ती घेतलेली आहे. आणि ही अगरबत्ती आहे आपल्या तुळशीमध्ये. हे बघा इथं तुळस या साईडला मी ठेवले. चला लावली हे बघा. आणि इथं तुळशी आहेत आपल्या मस्तपैकी बघा. तर मंडळी असं माझं रोजचं असतं. मला कुठं पण जाऊ दे, कधी पण उशीर होऊ दे, पण त्याला दिवाबत्ती करायलाच लागतं. मग मी बत्ती लाव असा. आणि अजून त्याची पूजा चालूच आहे.
तर चला मंडळी, आता तुम्हाला ब्लॉग नंतर कंटिन्यू करते. मी आता चालले माझ्या आईकडे, तेव्हा तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करते. आज आपला शनिवारचा ब्लॉग आहे, मस्तपैकी ब्लॉग कंटिन्यूला शेवटपर्यंत पहा. चला आता घरी आईकडे गेलो, ब्लॉग कंटिन्यू करते. रात्रीपासून वाटते मला आईची जायचे. चला तर चला मंडळी, आता जस्ट आईकडे आलेली आहे आणि इथं ठेवलेलं आहे बाबासाठी कोरा चहा आणि कांदे पोहे. तर आज आहे ना, आई आहे ना जेवण बनवले आईने. आई गेले 10 पिंड्या गेलेली आई ना, आईने कांदे पोहे बनवून गेले, भाजी बनवून गेलेली. उसळ तुम्हाला दाखवते, इथं बटाट्याची उसळ बनवून गेलेली आहे बघा. इथं मी आता चहा ठेवले बाबासाठी. बाबा आता दवाखान्यात आलेला आहे. पोहे बनवलेत आणि इथं भाजी पण केले. कसली भाजी केली काय माहिती नाही मला, नंतरला तुम्हाला दाखवीन. आणि आहे ना, आज आहे ना केवळ्याची आमटी करणार आहे आई. श्रावणमध्ये केवळा असेल त्याची आमटी करणार आहे. सगळं डुकून वगैरे ठेवलेलं आहे केवळा, असं पानं काढून ठेवलेले आहेत. आपण त्याची रेसिपी असं तुम्हाला मेज दाखवणार आहे, केवळ्याची आमटी कशी बनवतात. तर चला नंतर आईला तुम्हाला दाखवेन. तर मंडळी, हा बघा केवळा आहे. हा केवळा श्रावण महिन्यात खातात सोमवारी बघा उपासाला. तर आता लवकरच आले म्हणून आम्ही आणलेलं आहे. याची आमटी आज बनवणार आहोत आम्ही बघा, श्रावणातला केवल्याची आमटी बघा. चला आता हे धुवून घेते आणि बारीक कापून घेते. मला दाखवते कशी आमटी बनवायची केवल्याची. केवल्याच्या आमटीसाठी चिंच बघा फुगत टाकलेली आहे पाण्यात. अशी चिंच पाण्यात भिजत टाकायची. कापून घ्यायचं बघ केवला बारीक, असं बारीक कापायचा. कवला एकदम कवला. मग श्रावण महिन्यात जुनी वेळ ना, श्रावण महिन्यात भेटते ना, आवडी गर्दी असते केवल्याला. चला हे बघा सगळं कापून घेतला. मस्त आज केवल्याची आमटी शनिवारी. चला आता आमटीला सुरुवात करू, मस्त केवल्याच्या आमटीला. श्रावण चालू व्हायला टाईम आहे अजून, पण आज पहिलाच करणार आहोत म्हणजे कवलाय म्हणून. चला तेल टाकला. आमटीमध्ये पहिला तेल लागतं माहिती आहे ना फोडणीला. आता राई टाकली. राई तडतडला पाहिजे मस्तपैकी. जिरा टाकला बघा, मस्त राई तडतडली. आता हिंग टाकायची आपल्याला. हिंग टाकला बघा. केवल्याची आमटी बघा तुम्ही पण बनवा श्रावण महिन्यात. हळद टाकली मस्त आंबट. आता आपला आगरी मसाला बघा. आता आपला आगरी मसाला टाकलेला आहे. आता मस्त घालून घेऊया आपण हे बघा. चला आता चिंचचा कोळ टाकायचा. आपण चिंच बनवले ना तो टाकायचा बघा. हे बघा पद्धत बघा कशी आहे केवल्याची आमटी बनवायची. चिंचेचा कोळ टाकला आणि एकजीव करायचं परत. हे बघा चिंचेचा कोळ टाकला बघा. पाणी नाही टाकला, चिंचेचा कोळ टाकलेला आहे. आणि बनवते कोण दाखवते तुम्हाला बघा. इथं बनवते बहीण बघा. मस्तपैकी टाका चिंचेचा कोळ आंबट भारी. आता याच्यामध्ये काय टाकलं आहे तुम्हाला दाखवते. चला फायनली सगळं टाकलेलं आहे. आता मीठ बघा टाकलं. आता मीठ टाकला. मस्त राई जिरा बनवले आमटी केवल्याची बघा. मिरची पण नाही टाकली बघा. केवळ्याची आमटी बघा. चला हे बघा आता केवळा टाकून झालेला आहे. आता उकळी आली ना का होईल आपला. हे बघा. चला हे बघा आपली आमटी आता मस्तपैकी. राई जिरा टाकले फोडणीला, फक्त चिंच टाकलेलं आहे. सगळ्यांची वेगवेगळी अलग अलग पद्धत असतं. आता मस्त उकळी येऊ दे, तुम्हाला आल्यावर दाखवेन.
आणि ही आपली केवड्याची आमटी आहे, बिना लसणाची, मिरची वगैरे नाही टाकली, फक्त राई जिरा फोडणी टाकली आहे. फक्त फोडणी पण बघितलं नसशाल. तर चला, मस्त उकळी आली ना तर तुम्हाला मी दाखवते झाल्यावर. की बघा आता उकळी आलेली आहे. कधीतरी बिना लसणाचं खायचं माणसाने. तर आता बघूया, आता नेक्स्ट श्रावण महिन्यात आपण लसणाची केली, या टायमाला बिना लसणाची केली. तर बघा मंडळी, आता उकळी आलेली आहे छानपैकी आणि जवळजवळ आपल्याला असं 10 मिनटं असे बारीक गॅस ठेवून शिजवायची आहे बघा. तर चला, आता झाली ना का तुम्हाला दाखवेन. आणि याची ग्रेव्ही पण तुम्हाला दाखवते बघा, घट्ट अशी मस्त. हिंग वगैरे टाकलं आहे हे बघा, हिंग वगैरे टाकलेली. आणि बघा कशी आमटी आहे, जरा वेगळी पद्धतीची. माझी पण पद्धत वेगळी आहे, बहिणीची वेगळी पद्धत आहे, सगळ्यांची अलग अलग पद्धत असतात. चला, बारीक गॅस ठेवलेली आहे मी. आता होऊ द्या, मग झाल्यावर तुम्हाला दाखवते मी मस्तपैकी. आणि एकीकडे भात होते हा बघा. बघा मस्त अशी उकळी येते. चला, आता झाली ना 10 मिनटं का तुम्हाला दाखवते. तर चला मंडळी, मस्त आपली केवड्याची आमटी रेडी झालेली आहे बघा. तर या खायला हे बघा मस्तपैकी. आणि मी जेव्हा घेणार ना खायला तेव्हा तुम्हाला मी दाखवणार आहे. खूप चविष्ट अशी आमटी असते ही. आणि खास म्हणजे श्रावण महिन्यात स्पेशल असते. तर चला, आता नंतरला खाईन ना तेव्हा तुम्हाला मी दाखवेन. तर चला नंतर ब्लॉग कंटिन्यू करते मी आता. चला येते. आणि आईकडे आल्यावर मला नवीन नवीन असे पदार्थ करायला भेटतात. चला, तर चला मंडळी, मी घेतलं आहे आता जेवण मस्त केवड्याची आमटी. आणि या तुम्ही पण जेवायला. भाजी वगैरे काय नाही घेतली, नुसती असं आमटीशी जेवायचं मला, मस्त आंबट. तर चला या जेवायला. आता नंतर ब्लॉग कंटिन्यू करून घरी जाईल आता मी जेवायचं. तर मंडळी चला, आता जेवण झालेलं आहे माझं. आणि मी बोलली नंतर तुला घरी जाताना ब्लॉग कंटिन्यू करेल. पण तुम्हाला मी एक सांगते की आमचं कुंज आहे ना, आगरी भाषा लय भारी बोलतो. मला तेवढी जमत नाही, पारसला पण नाही तेवढी जमत. मी इथं बोलते नंतरला जाऊया. तो काय बोलतो नंतरला नाही, नंतरला काय बोलतो मक्षी जाऊ बोलतो. मक्षी काय बोलतात? हां, मक्षी जाण. मी बोलतो नंतरला जाऊ, तो तसं नाही म्हणत, नंतरला मक्षी जाऊ बोलतो. काय बोलतात? आणि उद्या आपण बोलतो ना, आता उद्या मी जाणार आहे, तर तो काय बोलतो माहिती काय बोलतो? सकाळला जाऊ बोलते. बघा कशी आगरी भाषा शिकले. आमचं पारस नाही एवढं बोलत, पण मी पण नाही, मी उद्या बोलते. पण मी काय शिकला काय माहीत नाही. सकाळला जायचा, नंतरला जायचं बोलतं, मक्षी जायचं. अशी आगरी भाषा आमच्या कुंजाची आहे बघा. बोलता नव्हतेच पहिला, आता खूप बोलायला लागले. ती पण आगरी भाषा पूर्ण. तर चला, आता नंतरला कंटिन्यू करते. तर मंडळी, आम्ही आता आलो घरी. वाजले 2:45. आणि हा घरी जेवत नाही, भाजी असल्यामुळे जेवत नाही. मग मी घरी आली घेऊन द्यायला बघा. त्याच्यासाठी म्हणजे थोडंसं तरी ठेवायलाच लागतं. म्हणून इथं आहे चिकनचा रस्सा आहे, भात आहे आणि मच्छी रोजची लागते आम्हाला. तर चला मंडळी, आता ब्लॉग कसं होईल तसं कंटिन्यू करणार आहे. चला भेटू आता नंतरला. तर चला मंडळी, जस्ट ब्लॉग चालू केला आता पुन्हा संध्याकाळी. आणि संध्याकाळचे वाजले तर 8. आणि सकाळची तुम्ही दिवाबत्ती बघितली असाल. तर आता बघायची 8ची दिवाबत्ती. बघ हा बघा, 8ची दिवाबत्ती बघायची. इकडे बघ रे कुंजू, इकडे बघ ना. बघा अशी संध्याकाळची याची दिवाबत्ती. आणि किचनमध्ये हे जेवण बनवतात. चल दाखवते मला. चला, फॅनचा आवाज येते. जेवण बनवताना भात घातले, भाकर आहे. टमाटर नाही वाटते, तांबडे आणायला लागते. चला, जेवण म्हणजे मला काय बनवते तुम्हाला दाखवते. भात घातले गरमागरम. चिकन आणले. उद्या संकष्टी आहे ना, शनिवारी खातात पोरं. तर चिकन बनवते आता, उद्या संकष्टी येतं. तर चला, झाल्यावर मला दाखवते तुला मस्त चिकन. तर चला मंडळी, रात्री वाजले आता 9:30. कुंजाला जेवण बघा पप्पांनी बनवलं मस्त चिकन. आणि आता जेवायला बसले तो. हा बघा कॅमेरा जवळ कशाला येतो. तर चला मंडळी, आता कुंजाला जेवायला भरते. गुड नाईट. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू आपण अशा नवीन ब्लॉगला. बघा कॅमेरा नव्हते माझा. बघा चला, बाय.